नमस्कार, मी प्रशांत बाग. न्यूज 18 लोकमतमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत असो. खरं तर अहमदाबादमध्ये घडलेली ही दुर्दैवी घटना, आणखीन त्या घटनेवरनं अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न उपस्थित झाले. अनेकांना आपलं प्राण गमवावं लागले, आयुष्य पणाला लागलं. अगदी प्रत्येकाच्या प्रत्येक प्रवाशाच्या छोट्या मोठ्या अनेक कहाण्या ज्या आपल्यासमोर येत आहेत, त्या अर्थात काळजाला चीर करून जाणाऱ्या आहेत. आणि याचमुळे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न जरी उपस्थित झाले असले तरीही या विषयावर आधी जाग का नाही आली, हा प्रश्न अनुत्तरितच राहतोय. आता आपल्याला माहिती आहे की बोईंग अर्थात ड्रीम लायनर हे विमान, या विमानाच्या अनेक गोष्टींवरती प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत. अर्थात एव्हिएशन मंत्रालय आणि DGCA यांनी हा सगळाच घटनाक्रम अत्यंत गांभीर्याने घेतला आहे. आणि लवकरच म्हणजे की या जी माहिती आपल्याला समजते त्यानुसार जितके बोईंग विमान आहेत, म्हणजे की 787, या सगळ्याच विमानांचा सुरक्षा तपासणीचा प्रश्न हा अत्यंत ऐरणीवर आलेला आहे. तोपर्यंत या विमानाची सुरक्षा तपासणी पूर्ण होण्यासाठी DGCA याला काही काळ बंदीसुद्धा घालू शकते किंवा त्यांची उड्डाणंसुद्धा स्थगित करू शकते, अशाही प्रकारची माहिती समजते. निर्णय जरी झाला नसला तरी या सगळ्या विषयात सगळ्याच बोईंग विमानांचा आधी घेणारा जरा सर्वकष आढावा, म्हणजे तपासणी, मग ती टेक्निकल असो किंवा मेकॅनिकल असो, हा DGCAकडून विशेष ग्राउंड तयारी रिपोर्टसुद्धा केला जाणार आहे. आणि अर्थातच हे व्हेरिफिकेशन झाल्यानंतरच या विमानांना पुन्हा उड्डाणासाठी परवानगी मिळू शकते, किंवा अर्थातच त्यांची तपासणी पूर्ण झाल्यानंतरच त्यांची उड्डाणं ही पूर्णपणे प्रवाशांच्या प्रवासासाठी अत्यंत सुरक्षित आहे का याची खात्री करून गेल्यानंतरच आकाशात पुन्हा एकदा झेपावतील. अहमदाबाद विमान अपघातानंतर DGCA आणखीन केंद्रीय एव्हिएशन मंत्रालयाच्या माध्यमातून अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात येत आहे. त्यातलाच हा एक भाग आपण समजू शकतो की अशा प्रकारची माहिती आपल्यापर्यंत समजते. पण नेमकी कोणत्या प्रकारची तपासणी या विमानांच्या माध्यमातून केली जाते ते सुद्धा समजणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. मला आज तेच तुम्हाला सांगायचं आहे की म्हणजे की कोणत्याही विमानाची तपासणी जी आहे त्याचं शेड्यूल जे असतं ते अत्यंत अनिवार्य शेड्यूल असतं. आणि या तपासणीचं शेड्यूल हे सगळ्यात महत्त्वाचं एवढ्यासाठी असतं की या विमानातनं प्रवास आकाशात होत असतो. शेवटी कितीही माणूस कितीही मोठा आला, तंत्रज्ञान कितीही विकसित केलं तरी ते तंत्रज्ञान असतं, ते मशीन असतं. जसं माणसाचं शरीर हा एक मशीन भाग असतो. वेगवेगळ्या प्रकारच्या व्हेन्स आपण म्हटलो नाही की हृदयाला कडे जाणाऱ्या 4 रक्तवाहिन्या या सगळ्यात महत्त्वाच्या असतात. आणि त्याच्यामध्ये जर का कोणता क्लॉट आला तर तर आपल्याला माहिती आहे की काय होतं आहे. एन्जिओग्राफी करावी लागते, तो ब्लड क्लॉट काढावा लागतो, एन्जिओप्लास्टी करावी लागते जर तो मेजर असेल तर, नाहीतर स्टेन टाकावा लागतो. तसंच या विमानाचं जे इंजिन आहे त्या इंजिनापर्यंत जाणारा जो सप्लाय असतो, मग त्या इंजिन कधी 1 असतं, 2 असतं, 3 असतात, 4 असतात, त्यांना जोपर्यंत फ्युएलचा सप्लाय पूर्ण व्यवस्थित होतो आहे की नाही, लुब्रिकेशन त्याचं प्रॉपर होतं आहे की नाही, याची तपासणीसुद्धा ही प्रत्येक स्टेजला ही अनिवार्य असते. विमानाची प्रवासी क्षमता कधी कमी असते, कधी मध्यम असते, कधी खूप जास्त असते. जसं ड्रीम लायनर बोईंग 7878ची विमान प्रवासांची संख्या ही प्रचंड मोठी आहे. आणखीन हाच एक मोठा फायदा या विमानातून जाणाऱ्या प्रवाशांना होतो आणि त्या कंपन्यांनासुद्धा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे फायदे या कंपनीच्या माध्यमातून वारंवार सांगितले जातात. तरी पण काही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहे, कारण असेंबलमध्ये असलेले प्रॉब्लेम यावरनं हे विमान कॉन्ट्रोवर्सीमध्ये आलं होतं. त्याचबरोबर या विमानाच्या बरोबर अत्यंत महत्त्वाचं की त्याच्या बॅटरीचा प्रॉब्लेम हा सुद्धा कॉन्ट्रोवर्सीमध्ये आला होता. वेगवेगळे पार्ट जोडणी करत असताना त्यामध्ये गॅप राहते, अशा प्रकारची माहितीसुद्धा काही विसल ब्लोअर याच कंपनीत काम करणारे त्यांनीसुद्धा समोर मांडली होती. आणि यानंतर अमेरिका अर्थात FAAने या पूर्ण विमान प्रवाशांचा उड्डाणासाठी बोईंगसाठी 3 महिन्यांची बंदीही घातली होती. अर्थात पूर्णपणे तपासणी करून, त्याचे पूर्णपणे आढावा घेऊन, त्याच्यामधले सॉफ्टवेअर अपडेट करून या सगळ्या विमानांना आकाशात झेपावण्यासाठी पुन्हा एकदा परवानगी देण्यात आली. पण जी प्रवाशांना आवश्यक असलेली गोष्ट आहे ती समजून घेणं महत्त्वाचं आहे की यांची तपासणी कशी केली जाते. जवळपास 200 ते 300 फ्लाईट तास, म्हणजे अर्थात एखाद्या विमानाने प्रवास केला की त्यानंतर त्याची एक तपासणी केली जाते. 400 ते 600 तास प्रवास केल्यानंतर पुन्हा एकदा तपासणी केली जाते. विमान वेगनुसार कंपनी निर्मित जे सॉफ्टवेअर असतं त्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून त्याची पूर्ण तपासणी करत असताना त्याचबरोबर मेकॅनिकल तपासणी, लुब्रिकेशन तपासणी हा यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो. कारण शेवटी सॉफ्टवेअरनं जरी या गोष्टी नियंत्रित होत असल्या तरीही मेकॅनिकलीसुद्धा त्याच्यामध्ये अनेक वेगळ्या प्रकारच्या अडचणी येऊ शकतात, प्रॉब्लेम येऊ शकतात. आणि ते टाळण्यासाठीच म्हणूनसुद्धा या सगळ्या विषयाला गांभीर्याने घेतलं जातं. दर 6 महिन्यांनी या विमानांची संपूर्ण ग्राउंड तपासणी केली जाते. या तपासणीला विमान देखभाल तपासणीसुद्धा त्याला म्हणतात.
या तपासणीचा कालावधी जवळपास 2 दिवसपर्यंतसुद्धा ही तपासणी चालू असू शकते, कारण या प्रमुख विमानतळावरील तपासणी जी आहेत, म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपल्या देशामध्ये मुंबई, चेन्नई, मद्रास, ज्याला आपण चेन्नई आता म्हणतो, कलकत्ता आणि दिल्ली या ठिकाणी अत्यंत सगळ्यात मोठे हँगर्स आहे आणि या हँगरमध्ये सुद्धा याची तपासणी केली जाते. दर 6 महिन्यांनी ही संपूर्ण ग्राउंड तपासणी करत असताना या विमानाच्या तपासणीच्या देखभालीमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे सर्वकष आढावे घेतले जातात. छोट्या बॉडीपासून, छोट्या स्क्रूपासून, सॉफ्टवेअरपासून त्या विमानाच्या संपूर्ण लुब्रिकेशन व्यवस्थेबद्दल सुद्धा मेकॅनिकल पार्ट्सची तपासणीसुद्धा याच्यात केली जाते. दर 18 महिन्यांनी जी तपासणी केली जाते त्या तपासणीला म्हणतात एक्स-रे तपासणी. ही एक्स-रे तपासणी प्रत्येक विमानासाठी अत्यंत महत्त्वाची नक्कीच असते, कारण या तपासणीमध्ये अत्यंत व्यापक स्वरूपाची ही देखभाल तपासणी असते. विमान प्रकाराचा जो आधार असतो त्या आधारावरच हे शेड्यूल, या तपासणीचं शेड्यूल निश्चित होतं. आणि दर 6 वर्षांनी केली जाणारी तपासणी ही म्हणजे विमानाचा कायापालट करणारी तपासणी तिला म्हणतात, की जिला हेवी मेंटेनन्स व्हिजिट अर्थात HMV म्हणून सुद्धा या तपासणीचा उल्लेख केला जातो. कोणत्याही विमानासाठी हा टप्पा सगळ्यात महत्त्वाचा असतो. विमानाचं खरं आयुष्य, सर्वकष परिस्थिती या तपासणीतनं ही समोर येते, ज्यामध्ये सगळे स्ट्रक्चरल भाग, या विमानाचे स्ट्रक्चरल भाग, इंजिन आणि सिस्टीमचा देखील या तपासणीमध्ये समावेश असतो. या तपासणीसाठी अनेक आठवड्याचा कालावधीसुद्धा लागू शकतो. आणखीन या तपासणीतनंच या विमानाची खरी परिस्थिती नेमकी काय आहे ही समोर येत असते. अर्थात या सगळ्या गोष्टींचा निर्णय घेण्याचे कारण हेच आहे की अहमदाबाद येथे झालेली दुर्घटना, खरोखर अहमदाबादच्या ड्रीमलायनर बोईंग विमानामध्ये या सगळ्या तपासणींचा आढावा घेतला गेला होता. अहमदाबादमध्येच हे 2 विमान एअरपोर्टवरच होतं आणि तर त्या 2 दिवसाच्या कालावधीमध्ये याच्या कोणत्या तपासणी करण्यात आल्या होत्या, या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं काही काळानंतर जरी मिळणार असली तरी आता महत्त्वाचा आहे हा घेतलेला निर्णय. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त न्यूज 18 लोकमत. या प्रत्येक विषयाची माहिती आणि या सगळ्या विषयातल्या बारीक बारीक गोष्टींचा तपशील अर्थातच आम्ही आपल्यापुढे देणार आहोत.